नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहेत एका अशा प्रकरणाबद्दल ज्याने सोशल मीडियापासून ते राजकारणांपर्यंत मोठी चर्चा निर्माण केली आहे. नाव आहे सलीम वास्तिक. सलीम वास्तिक कोण आहे, त्याच्यावर हल्ला का झाला आणि हल्लेखोर चकमकीत कसा मारला गेला, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात नेमके कोणते आदेश दिले होते, या सगळ्या प्रश्नांची सोपी आणि स्पष्ट माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी. सलीम वास्तिक हा सोशल मीडियावर सक्रिय असलेला एक माजी मुस्लिम युट्यूबर म्हणून ओळखला जातो. काही काळापासून तो वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक विषयांवर आपले मत व्यक्त करत होता. त्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला. त्याच्या विधानांमुळे काही गटांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचेही बोलले जात होते. घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात. शुक्रवारी सकाळी लोणी परिसरातील त्याच्या घरात दोन हल्लेखोर घुसले. त्यांनी सलीम वास्तिकवर चाकूने हल्ला केला. त्याच्या मानेवर आणि पोटावर वार करण्यात आले. ही घटना अत्यंत धक्कादायक होती. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेतला. हल्ल्यानंतर काही दिवसातच पोलिसांना एका संशयिताचा ठावठिकाणा लागला. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पथकावर त्याने गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरा आरोपीही पोलिसांच्या रडारवर होता. त्याला पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले होते. शोध मोहीम सुरू असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेनंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना स्पष्ट आदेश दिले की आरोपींवर कठोर कारवाई करावी. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी अधिक सतर्कता वाढवली. परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली आणि संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवण्यात आले. ही घटना पुन्हा एकदा दाखवते की सोशल मीडियावरील मतप्रदर्शन आणि त्यातून निर्माण होणारे वाद कधी कधी गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे कायद्याचे पालन आणि शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, सलीम वास्तिक प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. मतभेद असू शकतात, पण हिंसा हा कधीच उपाय नसतो. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. तुमचे या प्रकरणाबद्दल काय मत आहे, खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.